नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व सुलभ प्रसाधन गृह मोफत करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन. जयसिंगपूर येथे नूतन बसस्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रसाधनगृहे मोफत करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला जाईल. तसेच शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगाराला 10 बसेस तर इचलकरंजी आगाराला 15 बसेस देण्याची घोषणा केली. कोल्हापूर विभागाला एकूण 120 नवीन बसेस देण्यात येणार असून जयसिंगपूर बसस्थानकाची इमारत 2 मजली उभारण्यासाठी चालू आर्थिक वर्षात तात्काळ निधीची तरतूद केली जाईल. बसस्थानकात दर 4 तासांनी स्वच्छता, रात्री थांबणाऱ्या बसच्या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून स्वच्छता आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सर्व निर्णयांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 2 कोटी रुपयाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या जयसिंगपूर येथील नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा नामदार सरनाईक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी फीत कापून नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते काय म्हणाले आपण सविस्तर पाहूया. मी तुम्हाला ह्या ठिकाणी देतो. आता आपल्याकडे या ठिकाणी सार्वजनिक शौचालय, तिकडे मी बघितलं पुरुष शौचालय आणि महिला शौचालय दिसतं. सुलभ शौचालय संस्थेला ते दिलेलं आहे. हे एक आनंदाची बातमी देतो. आता काय होत आहे की आता हे आपण एस टी स्टँड बनवलं, पण याची साफसफाई कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. अस्वच्छता आता नवीन आहे, मी मंत्री म्हणून साफसफाई झाली असेल, परंतु भविष्यामध्ये ह्या एस टी स्टँडमध्ये दर 4 तासांनी साफसफाई होईल, स्वच्छता होईल. या ठिकाणी येणारी बस जी रात्री थांबेल ती बस सकाळी यंत्राच्या साहाय्याने धुतली जाईल. त्याचबरोबर त्या बसमध्ये कचरा जर असेल तर तो साफ केला जाईल. कचरा टाकण्यासाठी एक कचरा कुंडी त्या बसमध्ये ठेवली जाईल, जेणेकरून प्रवाशांनी सुद्धा लक्षात घ्या. लगेच आपलं झालं स्टेशन आलं की लगेच आपला ते वडापावचा साठी त्या ठिकाणी कचरा कुंडी सुद्धा आम्ही देतोय. त्या कचरा कुंडीमध्ये टाका आणि एस टी महामंडळाला एवढी मदत करा. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची सूचना, 1 जून एस टी महामंडळाचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनापासून साफसफाई ही तर आम्ही करणारच आहोत, परंतु जे काही शौचालय आहेत, आज सुलभ शौचालय आहे परंतु त्यांना नोटीस दिलेल्या आहेत, त्यांना आम्ही खाली करणार आहोत आणि सर्वसामान्य प्रवाशांना, आम्हाला महिलांना आणि पुरुष मंडळींना 1 जूनपासून प्रसाधनगृह हे मोफत एस टी महामंडळानं केलेलं आहे. त्यामुळे प्रसाधनगृहामध्ये कोणाला पैसे मोजायची गरज नाही, अशा पद्धतीचं एक निवेदन आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला करतो. परत एकदा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्या लोकप्रतिनिधींचं कौतुक करतो आणि मला या ठिकाणी आमंत्रित करून बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रारंभी स्वागत जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केलं. प्रास्ताविक एस टी महामंडळाच्या अमृता ताम्हणकर यांनी केलं. यावेळी बोलताना नामदार सरनाईक म्हणाले की एस टी महामंडळ प्रवासी केंद्रित धोरणावर कार्यरत असून नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याचं स्पष्ट केलं. वाढत्या शहरीकरण आणि प्रवासी संख्येचा विचार करता आधुनिक सुरक्षित सुसज्ज पायाभूत सुविधा उभारणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. जयसिंगपूर शहर हे केवळ व्यापारी केंद्र नसून ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारं शहर आहे. या पार्श्वभूमीवर अशा विकसित शहरात आधुनिक बसस्थानक उभारणं महत्त्वाची पायरी असल्यानं त्यांनी सांगितलं. एस टी महामंडळाच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. विशेषतः स्वच्छता, सुरक्षितता आणि सेवा दर्जा उंचावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचं सांगितलं आहे. तसेच प्रवाशांनाही सार्वजनिक सुविधांचा वापर करताना जबाबदारीनं वागून स्वच्छता राखण्यास सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. याशिवाय स्थानिक स्तरावरील विविध समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. भविष्यात एस टी सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी परिवहन विभागासमोर विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. जयसिंगपूर हे 4 जिल्ह्याच्या दृष्टीनं मध्यवर्ती ठिकाण असल्यानं वाहतूक व प्रवासी सुविधांवर मोठा ताण येत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. बसस्थानाकाला सुरक्षितता म्हणजे संरक्षक भिंत कंपाऊंड करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रेल्वेने रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांसाठी निवाराची सोय नसल्यानं प्रवाशांना अडचणीत सामोरं जावं लागतं. त्यामुळे बसस्थानक परिसरात यात्रेकरू प्रवाशांसाठी यात्री निवास उभारण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणूक करण्याची गरज त्यांनी मांडली. अवजड वाहनांच्या तपासणीसाठी स्थानिक स्तरावरच ट्रॅकला मान्यता देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना कोल्हापूरला जावं लागू नये अशी मागणी त्यांनी केली. कुरुंदवाड आगारातील तोटा कमी करण्यासाठी सहमालकीच्या बसेस उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
तसेच शिरूर तालुक्यातील कोंडेग्रे जांभळी दरम्यान भागातील ATSसाठी स्थापना करण्यात यावी. या सर्व मागण्यांसाठी माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवून व्यवस्था अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर बस स्थानकामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा या मागणीचे निवेदन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलं. कार्यक्रमात हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य उत्तरादेवी शिंदे, उद्योजक अण्णासाहेब चकोते, पंचायत समितीचे सभापती मिलिंद गुरणे, उपसभापती मनीषा कदम, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्ष अनुराधा हाडके, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, पंचायत समिती सदस्य सीमा मशाळे, कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, बिस्मिल्ला सय्यद यांच्यासह शिरूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आभार अभय देशमुख यांनी मानले. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.